शेतकरी भावांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना 4,000 रुपये आणि 2,00,000 रुपये कर्जमाफी आज. हो, हे बघा शेतकरी भावांनो, तुम्हाला PM किसान योजनेचे 2,000 रुपये सोबत आता तुम्हाला मिळत आहेत. हे बघा PM किसान सोबत आता तुम्हाला मिळत आहेत नमोचे 2,000 रुपये. तर नमोचे 2,000 आणि PM किसानचे 2,000 झाले 4,000. तर या पद्धतीने हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि भरपूर शेतकरी भावांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप झालेला आहे. तुम्हाला प्रूफ दाखवतो किती जिल्ह्यात आज वाटप सुरुवात झाली, कारण सुरुवात झालेली आहे. काही शेतकरी भावांना हप्ता वाटप सुरू झाला. तुमच्या खात्यामध्ये जरी वाटप झालेलं नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण थोड्याच वेळात तुमच्या खात्यामध्ये पण 5-10 मिनिटानंतर हप्ता वाटप होणार आहे. काही शेतकरी भावांना आला, तुम्हाला पण पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि 2 महिन्याचे म्हणजे एक PM किसानचा आणि एक नमोचा आहे, तो म्हणजे 2 महिन्याचे नाही, वेगवेगळ्या योजनेचे 2 हप्ते आहेत ते. ओके, चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. किती जिल्ह्यात वाटप झाली आणि कोणाकोणाला आले, चला तुम्हाला यादी दाखवतो. आणि कर्जमाफी पण बघा, कर्जमाफी संदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात आला आणि त्याबद्दल पण मोठी अपडेट आहे, पहा आता. आनंदाची बातमी आहे सर्व राज्यातील देशातील शेतकरी भावांसाठी. PM किसान योजनेचा हप्ता येत नव्हता, परंतु शेवटी तो हप्ता सुरुवात झाली त्याची. कारण भरपूर दिवसापासून तुम्ही सर्वजण वाट बघत होते की आज येईल उद्या येईल, परंतु हप्ता काही तुमच्या खात्यामध्ये जमा होत नव्हता. परंतु शेवटी सर्व शेतकरी भावांना PM किसानचे 2,000 सोबत आता जे काही नमोचे 2,000 आहेत ते पण नमो, ओके, नमो योजनेचे पण 2,000. या पद्धतीने 4,000 रुपये शेतकऱ्यांना आणि 2,00,000 रुपये कर्जमाफी पण. हो, हे बघा शेतकरी भावांनो, हा व्हिडिओ फारच महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला बघूया आपण संपूर्ण माहिती. हे पहा, आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ना, फारच महत्त्वाची आहे शेतकरी भावांना. हे बघा, देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. होळीच्या सणापूर्वी हा निधी खात्यात जमा होईल अशी अपेक्षा होती. हे बघा, होळीनिमित्तच हा हप्ता भेटणार होता शेतकरी भावांना, परंतु तेव्हा हप्ता मिळाला नाही काही कारणास्तव. परंतु आता हे बघा, आता तुम्हाला खुशखबर दाखवतो मी. हे बघा, मात्र हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आणि दरम्यान आता सरकारकडून याबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. आणि हे बघा, 13 मार्चला आता तुम्हाला 22वा हप्ता भेटणार आहे शेतकरी भावांनो PM किसान योजनेचा. नमोचा पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. 13 मार्च रोजी तुम्हाला 22वा हप्ता मिळणार आहे. केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता जो आहे तो 13 मार्च 2026 रोजी जारी होणार असल्याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असताना रिमोट बटन दाबून देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये वर्ग करणार आहेत. काही अहवालानुसार गुवाहाटी किंवा कोकराझार येथून संध्याकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास ही रक्कम ट्रान्स्फर केली जाऊ शकते. होळीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. बघा, तर इथे काय म्हटलेलं आहे इथे बघा, होळीच्या सणापूर्वी हा हप्ता येणार होता असं बोललं गेलं, परंतु काही तेव्हा आला नाही. परंतु आता हे बघा, 13 मार्चला हा हप्ता दिला जात आहे आणि 22वा हप्ता आहे हा PM किसानचा. आणि हा तुम्हाला मिळणार आहे हे बघा 13 मार्चला 5 वाजेपर्यंत हप्ता मिळेल. अजून जरी PM किसानचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये त्याची वाटप होणार आहे 13 मार्चला. परंतु आता काही शेतकरी भावांना हळूहळू हप्ता येणे आता सुरुवात होणार आहे 13 मार्चपासून. मग सर्व शेतकरी भावांना 13, 14, 15 या 3 तारखेमध्ये 22वा हप्ता मिळून जाईल. आता नमोचा हप्त्याबद्दल सर्वात महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे, बघा ते अपडेट. नमो शेतकरी योजना. हे बघा, या योजनेमार्फत पण तुम्हाला 2,000 रुपये मिळतात शेतकरी भावांनो महाराष्ट्रात फक्त. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी योजना आहे. PM किसानचा हप्ता पण मिळतो
आपल्या राज्यात आणि नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळतो 2,000 प्रत्येकी. आता जरी हा पी एम किसानचा 13 मार्चला हप्ता येणार आहे, त्यासोबत नमोचा आला तर तुम्हाला 4,000 रुपये वाटप होऊ शकते, परंतु तशी शक्यता तर कमी आहे. परंतु चर्चा अशीच चालू आहे की हे 2 हप्ते एकत्र मिळू शकतात. बघू आता, हे जरी निश्चित झालं आणि हे जरी खरं ठरलं तर शेतकरी भावांसाठी ही एक गुड न्यूज असेल, परंतु याची शक्यता कमी आहे. परंतु हे तर पक्का आहे की 22वा हप्ता पी एम किसानचे 2,000 रुपये तर तुम्हाला 100% 13 मार्चलाच भेटणार आहेत. आणि वाटप अजून जरी सुरुवात झाली नसेल, परंतु 13 मार्चला होऊन जाईल. आज जरी वाटप सुरुवात झालेली नाही, आज जरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता आला नसेल, परंतु 13 मार्चला 100% 22वा हप्ता पी एम किसान योजनेचा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. सोबत नमोचे 2,000 रुपये जर त्यासोबत आले तर 4,000 रुपये तुम्हाला येऊ शकतात, परंतु शक्यता कमी आहे. बघू, नमोचा हप्ताबद्दल तर एवढी कन्फर्मेशन अपडेट नाही, कन्फर्म अपडेट नाही. त्याबद्दल अपडेट आल्यावर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. तत्पूर्वी आता तुम्हाला महत्त्वाची माहिती मी देतो. कर्जमाफी संदर्भात 2 लाख रुपयाची कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. पहा ती अपडेट काय आहे आता. तर हे पहा शेतकरी भावांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आहे आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा गेल्या शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना केले आहे. आणि 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळेल. हे पहा, पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकरी भावांना त्यांचे कर्ज माफ होईल. तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केलेलं आहे. हे बघा, परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पण इथे महत्त्वाची अपडेट आहे. 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर जो काही लाभ आहे तो पण शासनाने जाहीर केलेला आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. 2 लाखांपर्यंत कुठलीही बँक असो ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा कोणत्याही बँकेने दिलेले पीक कर्ज राज्य सरकार माफ करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. ओके, तरी 2 लाख रुपये कर्जमाफी संदर्भात अपडेट होती. चला, ही अपडेट पण समजली आणि पी एम किसान नमोचा हप्त्याबद्दल पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली. तर शेतकरी भावांनो, ही तुमच्यासाठी फारच महत्त्वाची माहिती होती. चला, काही अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत.